आज मी आपल्यासोबत ना खस्ता खुसखुशीत असे मिनी समोसाची रेसिपी शेअर करणार आहे. मुलांना टिफिनमध्ये किंवा टी टाईमसाठी पार्टीसाठी तुम्ही हे समोसे बनवू शकता. जबरदस्त टेस्टी लागतात. एकदा नक्की बनवून पहा, म्हणजे तुम्हालाही आवडेल. आपण मोठे समोसे नेहमीच बनवतो, पण हे मिनी समोसेही खूप छान लागतात चवीला. सोबतच आपण अशी ही चटपटीत हिरवी चटणीही बनवणार आहोत, ज्यामुळे ही जी समोसे आहेत एकदम जबरदस्त टेस्टी लागतात. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं, पीठ मळून घ्यायचं. इथे 1 मोठा कप मी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि पाव चमचा एवढं ओवा ना हातावरती असा चुरून घालायचा. म्हणजे ओवा चुरून घातला की त्याचा जो स्वाद आहे ना, तो मस्त समोशामध्ये उतरतो. त्यानंतर 1 चमचा इथे मी तूप घेतलेलं आहे. तूप, तेल काहीही घेऊ शकता. तूप, तेल लावलं ना की काय होतं, जे समोश्याचं बाहेरचं आवरण आहे ना, मस्त खुसखुशीत होतं. त्यामुळे छान लागतं. त्यामुळे जरा 1 चमचा तेल घेऊ शकता किंवा तूप. त्या चांगलं असं मैद्याला व्यवस्थित आपल्याला चोळून लावायचं आहे बरं का. एक 2-3 मिनटं तुम्हाला ही कृती करायची आहे, म्हणजे पिठाला जो आहे तूप व्यवस्थित लागतं. आणि त्यानंतर अशी मूठ बांधून बघायची बघा. मस्त अशी घट्ट झाली म्हणजे व्यवस्थित तूप लागलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला घट्ट भिजवायचं आहे बरं का. लक्षात ठेवा, पातळ नाही भिजवायचं. पातळ भिजवलं की काय होतं माहिती आहे, आपल्याला हे पीठ थोडा वेळ रेस्टसाठी ठेवायचं असतं. तर पातळ सुरुवातीलाच तुम्ही जर पातळ भिजवला तर त्यानंतर थोड्या वेळाने ते अजून पातळ होतं आणि मग आपल्या समोश्याची जी पारी आहे बाहेरची, ती नरम पडते थोड्या वेळाने. त्यामुळे मस्त असं घट्ट भिजवून घ्यायचं. आता हा मैदा चांगला मळून झालेला आहे, तर याला आपल्याला साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढे काय करायचं ते पाहूया. तर एक मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ना समोशाच्या स्टफिंगसाठी चटणी बनवायची आहे. तर 1 चमचा मोठा धणे घेतलेला आहे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता ह्या खूप तिखट आहेत ना, त्यामुळे मी 3 घेतलेले आहेत. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. लसूण नाही इथे वापरायचं बरं का आपल्याला. आणि हे चांगलं असं सुकं वाटून घ्यायचं आहे. तर हा आपला जो समोशाचा मसाला तयार झालेला आहे. आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण समोशासाठी चटणी वाटून घेणार आहोत. तर एक मोठी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही चटपटीत चटणीबरोबर समोसे ना खूप छान लागतात. थोडंसं छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे पाव चमचा एवढा आणि चवीनुसार मीठ. आणि आता ना आपल्या चटणीला दाटसरपणा आणि टेस्ट छान येण्यासाठी इथे मी आलू सेव घालते, 2 चमचे घालते आलू सेव किंवा जी असते ना, कुठलीही तुमच्याकडे नमकीन असेल ते तुम्ही घालू शकता. नाहीतर फुटाणा डाळ किंवा शेंगदाण्याचं कुठेही घालू शकता. आणि हे थोडंसं पाणी घालून मस्त असं वाटून घ्यायचं. कलर बघा किती छान आलेला आहे. तर चटणी तयार झाली. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत उकडलेले मोठ्या आकाराचे बटाटे. त्यामुळे मी 3 घेतलेले आहेत. वजनाला 300-350 ग्राम असतील. मोठे आहेत ना बटाटे, त्यामुळे. आता हे चांगल्या हाताने कुस्करून घ्यायचे बरं का. कापायची वगैरे गरज नाही, हाताने कुस्करून घ्यायचे. त्यानंतर वळूया गॅसकडे. तर गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घेतल्याने आपण जो मसाला वाटून घेतला होता तो घालायचा आहे. चांगलं असं तेलामध्ये परतायचं, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना, तो मस्त असं समोशाच्या स्टफिंगमध्ये उतरतो. आता हा मसाला चांगला सुका असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये ना काही मसाले घालायचे सुके. तर गॅस एकदम मंदवरती ठेवायचे. थोडीशी हळद पावडर घालते, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, कारण आपण हिरवी मिरचीही वापरली. अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घालते. आमचूर पावडर नक्की घाला. आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही घाला. काहीतरी थोडंसं आंबट असं घातलं ना स्टफिंगमध्ये की चटपटे समोसा लागतो, छान लागतो. आता मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे बटाटे करून ठेवले होते ते घालूया. चवीनुसार घालूया मीठ आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मंदवरतीच ठेवायचं, कारण यामध्ये पाणी अजिबात नाही आहे, त्यामुळे खाली लागू शकतं आणि पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालूया कोथिंबीर आणि थोडासा पाव चमचा एवढा गरम मसाला घालायचा. आता पटकन सर्व मसाले जे आहे स्टफिंग छान असे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ना मी थोडेसे काजू घालते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालते. तर काजू घालूनही आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि ह्या समोश्याचं स्टफिंग झालेलं आहे तयार. मस्त चटपटीत लागतं, तर एकदा नक्की बनवून पहा. तर आता हे स्टफिंग एका प्लेटमध्ये काढून आपण पूर्ण थंड करून घेऊया. आणि आता आपलं स्टफिंगही थंड झालेलं आहे. त्यानंतर आपण मैदा चेक करूया. मस्त बघा मुरला गेलेला आहे छान असा. आता परत हलकासा मळून घ्यायचा आहे आणि याचे ना आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे, जास्त मोठे नाही बरं का.
एकदम छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. असे गोळे करून घेतल्यामुळे काय होतं, पटापट लाटता येतं आणि एक समान आपल्याला गोळे बनवता येतात. आता हे गोळे बनवून झाल्यानंतर त्या एका गोळ्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. तर एकदम ही जाड नाही आणि एकदम पातळ नाही. आपण जी रोजची पोळी लाटतो ना, चपाती, तेवढंच आपल्याला अशी लाटायची आहे. ते बघा पटापट लाटून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे मी दाखवते तुम्हाला. बघा एवढी अशी जाड अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता एका पोळीचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. सुरीच्या साहाय्याने आपण याचे 2 भाग करून घेऊया आणि एका भागाला आपल्याला काय करायचं आहे, लावायचं आहे पाणी. तर बघा या पद्धतीने सर्व बाजूने मी पाणी लावून घेते, म्हणजे आपल्याला समोसे चिटकवायला सोपं पडतं. पाणी लावल्यामुळे व्यवस्थित पारी चिकटली जाते आणि समोसा जेव्हा आपण तळतो तेव्हा तो तेलामध्ये सुटत नाही. तर या पद्धतीने एकावर एक कोना ठेवून आपण असा हा चिटकवून घ्यायचा आहे. खालच्या साईडलाही कोनाला आपण व्यवस्थित चिटकवून घ्यायचं, म्हणजे तळताना ते ओपन होणार नाही आणि आतमध्ये तेल जाणार नाही. आता मध्यभागी स्टफिंग भरून घ्यायचं आहे. तर यामध्ये काही जास्त स्टफिंग राहत नाही, थोडंच एक छोटा चमचा भरलेला आहे. आणि हे बघा या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे आणि एक फोल्डमध्ये घालायचे, म्हणजे काय होतं, समोशाला शेप छान येतो. आणि हे बघा असं या पद्धतीने आपले हे समोसे, मिनी समोसे तयार झालेले आहेत. किती सोपं आहे बघा बनवायला, काहीही अवघड नाही आहे. पाणी लावल्यामुळे व्यवस्थित चिपकलं जातं. मला या पद्धतीनेही बनवू शकता. हे बघा असं टोकाला. तर 2 प्रकारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे समोस्याची पारी कशी चिटकवायची. आणि मध्यभागी आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपण पटापट समोसे बनवून ठेवू शकतो. म्हणजे घरी पार्टी वगैरे असेल तर मोठे समोसे बनवण्यापेक्षा तुम्ही हे छोटे समोसे बनवलात ना, तर दिसायलाही सुंदर दिसतात आणि आपली वेळही कमी लागतो. हे बघा मस्त असे आपले हे समोसे पटापट बनवून तयार होतात. तर आपण ज्या साईडने चिटकवलं ना, त्याच्या विरुद्ध दिशेला फक्त आपल्याला एक छोटीशी प्लेट द्यायची असते, म्हणजे समोशाला शेप छान येतं. त्याच्या विरुद्ध दिशेला बघा अशी एक छोटीशी प्लेट द्यायची आहे आणि हे समोसे आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत. स्टफिंग फक्त जास्त भरू नका, नाही तर का होईल, चिपकवताना तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि कमी भरला तरी समोशाला व्यवस्थित शेप येणार नाही. आणि या पद्धतीने आपण असे समोसे बनवून घेतलेले आहेत. आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस एकदम मंदावरती करायची आणि आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे. कारण एकदम जर गॅस फास्ट ठेवलात ना, तर काय होईल, त्याला जे असे बबल्स येतात, बुडबुड येतात बघा पारीवरती, आणि मग समोसा आपला व्यवस्थित खुसखुशीत होत नाही, लगेच नरम पडतो. तर गॅस मंद करायच्या आधी थोडा वेळ असंच तळू द्यायचं एका साईडने व्यवस्थित, म्हणजे मग समोसे जे आहेत खुसखुशीत होतात. तर ज्या मी टिप्स सांगते आहे ना, त्या फॉलो करून जर तुम्ही समोसे बनवलात ना, तर जबरदस्त टेस्टी तुमचे समोसे तयार होतात. तर बघा मस्त अलटून पलटून आपण हे समोसे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता वरती अजिबात अशा फोडी बबल्स वगैरे आलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही मंद किंवा थोडीशी त्यापेक्षा वाढवू शकता आणि हे असे समोसे तळून घेऊ शकता. तर झाले आहेत ना जसे हॉटेलमध्ये वगैरे हलवाई स्टाईल समोसे आपले तयार. तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी चटणी आणि समोसे एकदा नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत असे हे समोसे.